नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती. आज आपण कुठे जातोय? बर्थडेला काय काय भेटणार आहे? गिफ्ट. अच्छा ठीक आहे. तर ही आहे मीरा. मीरा हाय कर. आणि ही आहे आयरा. तर आज आपण कुठे जातोय? बर्थडेला जातोय. अभी भी कहता हूँ सुधर जाओ. इथे दोघींची पण खूप मस्ती चालू आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, मी तिघी पण तयार झालो आहे, पण अजून माझ्या 3 भाच्यांची मी वाट बघते, कारण ते पण आमच्या बरोबर येणार आहेत. सगळीजण आलेली आहेत आणि आम्ही आता निघालोय. हो चालेल चालेल. कारण रात्र झाली आहे. माझे पप्पा येतात आम्हाला सोडायला. तर मम्मीचं असं सांगणं आहे की झालं की फोन कर, मग पप्पा पुन्हा न्यायला येतील. चलो. जायचं नाहीये. आयराला बोलवतोय पण आयरा जायला तयार नाहीये. हे आहेत माझे काका, ज्यांचा आज बर्थडे आहे. ते पण आयराला न्यायला बाहेर आले होते, पण आयरा आज जायला तयार नव्हती, कारण तिला जायचं नव्हतं. बर्थडेची तयारी झाली होती. घरातली मंडळींची फक्त आम्ही वाट बघत होतो. ते पण एक एक यायची सुरुवात झाली होती. तर सगळीजण आलेली आहेत आणि तयारी चालू आहे बर्थडेची. थोड्याच वेळात केक कापतील. आणि ही आहे पूर्वा, तिला आम्ही गुड्डी बोलतो. आज तिच्या बाबांचा बर्थडे आहे. इथे आयराचा मम्मा थोडा त्रास देत होता गमतीने, आणि ती काय त्याचं ऐकत नव्हती. शिवन्याने इथे आयराला काहीतरी गिफ्ट आणलंय, तुम्हाला दाखवते. ही आहे माझी बहीण शिवन्या, लास्ट नंबर काकांची छोटी मुलगी. काय दिले शिवन्याने? वाव, हे दिलेलं आहे शिवन्याने आयराला. थँक्यू. शिवन्याने आयराला काय दिलंय? थँक्यू शिवन्या. हो सगळ्या एक एक करून औक्षण करायला येत होत्या. ही आहे गार्गी नंतर मी पटकन औक्षण करून घेतलं आणि नंतर आम्ही बर्थडेची सुरुवात केलेली. आणि ही आहे आरोही ही त्यांची नात लागते आणि ते तिचे आजोबा आहेत. बघा त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे. काय Happy birthday to you.
आणि ही आहे माझी काकी, ही आहे माझी वहिनी. हाय. आणि ही आहे माझी बहीण, लांबची लांबची, खूप लांबची. थोड्या वेळाने आम्ही पटापट फोटो क्लिक्स करून घेतलेले. एक फॅमिली फोटो काढलेला. ही खूप थोडीशीच फॅमिली आहे, अजून आमची खूप मोठी फॅमिली आहे, पण ती काही कारणानिमित्त सगळे इकडे तिकडे गेलेले आहेत. कोणी शिक्षणानिमित्त, कोणी नोकरीनिमित्त. जेवढे होते तेवढे आम्ही एकत्र आलो आणि बड्डे सेलिब्रेट केला होता. आणि हे बघा, वय वर्ष 50-60 झालं तरी भावांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही आहे. ही आहेत सगळी भावंड. लहान मुलांनी एक काकासाठी सरप्राईज ठेवलं होतं, ते म्हणजे स्वतः ते गाणं गाणार होते. ऐका तुम्ही पण, किती सुंदर गाणं गात आहेत बघा. आता टाईम झाला होता केक कापण्याचा आणि खाण्याचा. सगळे वाट बघत होते केकसाठी. आतमध्ये महिला मंडळ केक कापण्यात दंग होत्या. सगळ्यांनी पटापट केक खाऊन घेतलेले. कसं वाटतंय तुम्हाला? अत्यंत आनंद वाटतोय. आणि उद्या आहे बुधवार, त्यांनी थोडी पार्टी घ्यावी अशी इच्छा होती आमची. म्हणजे उद्या पार्टी ठेवावी असं तुम्हाला वाटतंय? आपण हा विषय त्यांच्याकडे मांडूया की उद्या आम्हाला पार्टी द्या. हे कोणाकोणाला वाटतं उद्या पार्टी हवी? तर त्यांनी हात वरती करा. नाही काय देणार, पातळ रसानी भात गजब बेइज्जती है. काय म्हणे भाऊ? पातळ रसानी भात त्याच्यावर तर देत नाही बरं. ते बोलतायत की ते काय पार्टी देणार नाही, उद्या फक्त पातळ रस्सा आणि भात देतील म्हणून. थांबा भाऊ, उद्या आम्हाला पार्टी हवी असं इथे जेवढे बसलेत त्या सगळ्यांना उद्या पार्टी हवी. पार्टी कसली देणार आहात बोला? उद्या गटारी आहे ना, गटारीच्या निमित्तानं आपण कार्यक्रम करूया. पण जेवायला काय देणार मला? पार्टी कसली? भाजी आणि बारक्याची भाजी आणि भाकरी. हा, नॉनव्हेज मध्ये मटण आणायचं आणि वडे हा. असं. पण रस्सा पातळ का घट्ट? नाही नाही, घट्टच. घट्ट. तुझं काय म्हणणं आहे? रस्सा देणार. सगळे आपापल्या घरामध्ये. इकडे मामीचे लाड चालू आहेत. बड्डे झाला होता, आम्ही निघणारच होतो. तेवढ्यात पुन्हा जेवणाचा विषय काढला की पार्टीसाठी काय जेवण करायचं, त्याच्यावर ही चर्चा चालू होती. आता निघालोय. एवढा गोंधळ करतात की काहीच बोलता येत नाही. आता माहित नाही किती आवाज आलाय, काय आलाय. बाय रोही.
खबर आहे तुमची काय उद्याचं प्लॅनिंग उद्या करूया. ओके बाय गुड नाईट. मी आलो आता. जर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा,